आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा। वैष्णोदेवीला जाण्याचा मार्ग आता आणखीन सुकर होणार आहे। वैष्णोदेवी कटरा ते अमृतसर वंदे भारत एक्सप्रेस आजपासून सुरू होते। याशिवाय बंगळुरू बेळगाव वंदे भारत एक्सप्रेस सुद्धा सुरू होते। राजस्थानच्या जैसलमेरमध्ये टोल नाक्याची तोडफोड केल्याची घटना समोर आली आहे। भारत माला रोडवरील टोल नाक्याची काही गुंडांनी तोडफोड करत कर्मचाऱ्यांची हाणामारी केली आहे। संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली। मध्य प्रदेशमध्ये गुंडागर्दीचा व्हिडिओ समोर आलेला आहे। दुचाकीवरून आलेल्या 3 गुंडांनी मैरीज गार्डनमध्ये तोडफोड करत गोळीबार केलेला। या घटनेमुळे परिसरात दहशत निर्माण झाली। मध्य प्रदेशच्या राजगडमध्ये एका कियोस्क सेंटरमध्ये एलपीजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला। एकाच वेळेला 6 सिलेंडरचा स्फोट झाला, त्यामुळे चांगलाच गोंधळ निर्माण झाला। हरियाणातील धरणातून पाणी सोडल्यामुळे यमुना नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे। मथुरेमध्ये अनेक घाट पाण्याखाली गेलेले होते। नदीकाठच्या भागांमध्ये पाणी शिरलंय। नदीकिनारी न जाण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या। तामिळनाडूच्या मदुराईमध्ये आदिपुरम फेस्टिवल मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। यावेळेला रथ ओढण्यासाठी हजारोंच्या संख्येने भाविक यामध्ये सहभागी झाले। रथावरती पुष्पवृष्टी करण्यात आली। आणि आपण विशेष बातमी बघूया। नारळी पौर्णिमेच्या कार्यक्रमाच्या वेळेला वरळी कोळीवाड्यामध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमने-सामने आले आणि यावेळेला कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या धक्काबुक्कीवरून राजकारण चांगलंच तापलेलं आहे। शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांच्या तक्रारीवरून ठाकरेंच्या पक्षाचे आमदार सुनील शिंदेंच्या मुलाविरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। ठाकरे शिंदे आमने सामने, नजर रोखली आणि दिली टशन। ठाकरे शिंदेंमधील वादाचा अंक। वरळी कोळीवाड्यातील राड्यादरम्यान आदित्य ठाकरेंनी टाकलेला हा जळजळीत कटाक्ष। आदित्य ठाकरेंनी ही टशन दिली आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना। आदित्य ठाकरे काही काळ एकनाथ शिंदे यांच्याकडे रोखून पाहत होते। याला निमित्त ठरलंय ते वरळी कोळीवाड्यातील नारळी पौर्णिमेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमाचं। वरळीचे आमदार आदित्य ठाकरे आपल्या मतदारसंघातील कोळी बांधवांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते। त्याचवेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ही वरळी कोळीवाड्यात दाखल झाले। एका ठिकाणी दोन्ही नेते आमने सामने आले आणि काही काळासाठी कोळीवाड्यात तणाव निर्माण झाला। अरुंद गल्लीत नेते आणि कार्यकर्ते समोरासमोर आल्यानं मोठ्या प्रमाणात धक्काबुक्की झाली। मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे राडा टळला। मात्र त्यामुळे या परिसरात हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला। या सणा हा जो नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे, सण आहे, याच्यामध्ये सगळे सहभागी होत आहेत आणि प्रत्येक उत्सव आनंदाने साजरा केला पाहिजे। लोकांच्या सोबत काम केलं पाहिजे। लोकांच्या सोबत या ठिकाणी सणामध्ये सहभागी झालं पाहिजे। ही आपली संस्कृती आहे, आपली परंपरा आहे। नाही, मी बघत होतो गडबड काय चालली, बाकी काय मी कोळीवाड्यात येतो तेव्हा मला नेहमी आनंद होत असतो आणि तोच आनंद घेऊन मी इथे आज आलेलो आहे। काय जास्ती लोकांना काही लोकांना महत्त्व येत नसतं, तसं आम्ही त्यांना महत्त्व देत नाही। दोन्ही सेनेच्या कार्यकर्त्यांमधील राजकीय राडा पोलिसांमुळे टळलेला असला तरी शाब्दिक युद्धाला मात्र तोंड फुटलं नाही तरच नवल। आमची त्या संघर्षाला तयारी आहे। जर तुम्ही पाळलेल्या निवडणूक आयोगाशी आम्ही संघर्ष करतोय तर हे संघर्ष आमच्या रस्त्यावरचे शिवसेनेच्या पाचवीलाच पुजलेले आहेत ना। वरळी कोळीवाड्यामध्ये माननीय आदित्य ठाकरे असताना राज्याचे डेप्युटी सीएम पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील तर ती दादागिरी मोडून काढू। आत्ता सांगतो, फार दादागिरी करूच नका। तुमची दादागिरी इथे फडणवीसच मोडून काढतायत रोज। आणि हे काय एकनाथ शिंदे साहेबांकडे रागाने बघणार। एकनाथ शिंदे साहेबांनी यांची परिस्थिती काय करून ठेवलेली आहे ही अख्खी महाराष्ट्रातील जनता जाणते। त्यामुळे यांची हिंमत नाही आहे। असे मोठे मोठे राग तुम्ही मुंबईत येऊन दाखवा, मुंबईच्या रस्त्याने जाऊन दाखवा। अशा प्रकारचे मोठे मोठे राग यांनी दिले होते। एकनाथ शिंदे साहेब त्याच मुंबईच्या रस्त्याने गेले आणि मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली।
त्यामुळे यांच्या रागाला कोण आम्ही भीक घालत नाही. दरम्यान शिंदेच्या शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार सुनील शिंदे यांचा मुलगा सिद्धेश शिंदेंवर धक्काबुक्की केल्याचा आरोप केलाय. त्यानंतर सिद्धेश शिंदे विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल झाल्यामुळे वादाला चांगलीच धार आली आहे. त्यावेळी त्या लोकांनी पहिला घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली. म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं. मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने ना जोरात मला पंच मारला. तो पंच मारल्यामुळे मला काही सुचलंच नाही. आता काल तुम्हाला पण माहिती आहे, तुम्ही पण तिथे असाल, काल मध्ये आमचे सगळे पोलीस होते. तर या खोट्या तक्रारी आणि रडगाणं हे एकनाथ शिंदेंनी बंद करावं. सर्वात त्यांचं सरकार आहे, ते अर्बन नक्षल म्हणून पण गुन्हा दाखल करतील आमच्यावर. पण एकनाथ शिंदेंनी हे सगळं बंद करावं. रडगाणं आहे, हा रडीचा डाव चालतो. आणि तुम्ही पण पाहिलं असेल 4 कॅमेरा अँगल होते तिथे. आम्ही शांत करत होतो, तुम्ही सगळेच होता तिथे. मध्ये पूर्ण पोलिसांची भिंत होती. पण एवढी भीती असेल तर यायचंच का मग? आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आल्याची ही काही पहिलीच घटना नाहीये. यापूर्वी विधान भवनात एकनाथ शिंदेंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मुंबईतील रस्त्यांच्या कामाविषयीच्या बैठकीतही आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने सामने आले होते. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या देहबोलीची चर्चाही मोठ्या प्रमाणात झाली होती. आदित्य ठाकरे शिंदेंकडे नजर रोखल्याचं पाहायला मिळालं होतं. शिवसेनेच्या फुटीनंतर या दोन्ही नेत्यांमध्ये विस्तवही जात नाही आणि याचीच प्रचिती वरळी कोळीवाड्यातही आली. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. यंदा उपास करणं चांगलंच महाग झालेलं आहे. वरी, शेंगदाणे, रताळं साबणाचे दर 100 पार गेलेले आहेत. त्यामुळे यंदा श्रावण कडकडीत उपास करणं अनेकांसाठी तापदायक ठरतंय. रताळं वरीसाठी किलोमागे 200 रुपये मोजावे लागतात. पंतप्रधान पीक विमा योजनेतील गेल्या वर्षीचं खरीप आणि रब्बी हंगामातील रखडलेल्या दाव्यांची नुकसान भरपाई येत्या सोमवारी शेतकऱ्यांच्या खात्यावरती थेट जमा केली जाणार आहे. यामध्ये खरीपातील नुकसान भरपाई 809 कोटी तर रब्बीतील 112 कोटी रुपये असे एकूण 921 कोटी रुपये राज्यातील शेतकऱ्यांना मिळणार आहेत. मध्यवितरणा जलाशयावरती 20 मेगावॅट क्षमतेचा जलविद्युत तर 80 मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा असा एकूण 100 मेगावॅट क्षमतेचा वीज निर्मिती प्रकल्प विकसित करण्यासाठी 4.90 हेक्टर राखीव वनजमीन सरकारने यासाठी परवानगी दिली. त्यामुळे आता प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात होणार आहे. पूर्व प्राथमिक वर्गातील शिक्षिका आणि मदतनीस यांचं निवृत्तीचं वय 58 वरून 60 वर्ष करण्याचा निर्णय महापालिकेच्या शिक्षण विभागानं घेतला आहे. बालवाडी शिक्षिका मदतनीस यांच्या संघटनेने या निर्णयाचं जोरदार स्वागत केलं आहे. लाडकी बहीण योजना पुढील 5 वर्ष सुरू राहील आणि सध्या मिळणारे महिन्याचे 1500 रुपये मानधन योग्य वेळेला वाढवलं जाईल अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. वाशी रेल्वे स्थानकावरती सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक इंटरलिंकिंग या अत्याधुनिक सिग्नल प्रणालीच्या स्थापनेसाठी मध्य रेल्वेने मोठ्या प्रमाणात लोकल सेवांमध्ये बदल केलेले आहेत. 5 ते 8 ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या रात्रीच्या ब्लॉकनंतर अंतिम टप्प्यासाठी कामासाठी आता 9 ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून ते 10 ऑगस्टच्या सकाळपर्यंत तब्बल 10 तासांचा विशेष वाहतूक ब्लॉक घेण्यात आला आहे. रेल्वेने प्रवाशांसाठी एक खास योजना सुरू केलेली आहे. राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम असं या योजनेचं नाव असून या योजनेअंतर्गत येणाऱ्या जाणाऱ्या प्रवास बुक केल्यास परतीच्या तिकिटावरती 20% सूट मिळणार आहे. सामाजिक न्याय विभागामार्फत विद्यार्थ्यांसाठी उच्च दर्जाची वसतिगृह उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेण्यात आलेला आहे. यानुसार राज्यभरात 120 ठिकाणी वसतिगृह उभारली जाणार आहेत. त्यामुळे 25,000 विद्यार्थ्यांना निवासी सुविधा उपलब्ध होणार आहे. ICICI बँकेने आपल्या ग्राहकांना मोठा झटका दिलेला आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून सुरू होणाऱ्या नवीन बचत खात्यांमध्ये बँकेने किमान शिल्लक रक्कम ठेवण्याच्या नियमांमध्ये मोठे बदल केलेले आहेत. आता मेट्रो आणि शहरी भागात ग्राहकांना खात्यामध्ये 50,000 रुपये ठेवणं बंधनकारक असणार आहे. पुणे जिल्हा परिषदेच्या शिक्षकांची ऑनलाईन हजेरी करण्यासाठी प्रशासनाकडून नवीन पर्यायांचा सध्या विचार केला जातो. बायोमेट्रिक हजेरी प्रणाली लागू करण्यात येणार होती, मात्र त्यामध्ये आता बदल करून मोबाईलद्वारे शिक्षकांना शाळेच्या भौगोलिक परिसरात उपस्थित असल्यानंतरच हजेरी लावता येणार आहे. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी अधिकारी, कर्मचारी, पत्रकारांना चेहरा पडताळणी यंत्राद्वारे प्रवेश बंधनकारक करण्यात आलेला आहे. मात्र गर्दी काही कमी झालेली नाही आणि आता हे प्रवेशपत्र देणं सुद्धा बंद केलं जाणार आहे. त्यामुळे 15 ऑगस्टपासून डिजी प्रवेश ॲपवरती नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश मिळणार आहे. गणेशोत्सवात मूर्ती विसर्जनाच्या व्यवस्थेचा दर्जा वाढवण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेने कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय घेतला आहे. शाडूमातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार आहेत.
मुंबई पोलीस दलात कार्यरत 100 पोलीस निरीक्षकांना रक्षाबंधनाचं गिफ्ट देत वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी बढती करण्यात आलेली आहे. सोबतच मुंबई पोलीस दलात पोलीस ठाणे आणि सहाय्यक आयुक्त विभाग यामध्ये मोठे फेरबदल करण्यात आलेले आहेत. सहाय्यक पोलीस आयुक्तांवर वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या आणि नवीन नियुक्त्या केल्या जात आहेत. मुंबई विमानतळावरील संगणकीय प्रणाली हँग झाल्याचा मोठा फटका उड्डाण करणाऱ्या विमानांना बसलाय. परिणामी अनेक विमानांना उड्डाण करण्यासाठी विलंब झालाय. सुमारे पाऊण तासाने तांत्रिक समस्या दूर करण्यात यश आलंय. पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या मालकीच्या बस बंद पडल्यास देखभाल दुरुस्ती अभियंता आणि चालक यांची अर्ध्या दिवसांची वेतन कपात केली जाणार आहे. संचालक पंकज देवरे यांनी याबाबतचा आदेश दिलेला आहे. हा निर्णय पीएमपीच्या मालकीच्याच बससाठी घेण्यात आला आहे. कोल्हापूर विमानतळावरून विमानांची उड्डाणं सुरू झालेली आहेत. आता देशातील 8 ठिकाणी विमानसेवा सुरू असून डिसेंबर अखेर 18 शहरात सुरू होणार अशी माहिती खासदार धनंजय महाडिक यांनी दिली. 7 दिवस ही विमानसेवा सुरू व्हावी यासाठी प्रयत्न करणार असल्याचं महाडिक म्हणाले. देशांतर्गत आणि परदेशातून हळदपूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादकांची मागणी वाढलेली आहे. परिणामी देशातील एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवरती पोहोचण्याचा अंदाज आहे. इंदापूरमधील उष्णी धरण 100% भरलेल्या धरणातील पाणीसाठा 117.11 TMC वरती पोहोचलाय. धरण भरल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केलंय. एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18 लोकमत. ब्रेकनंतर स्वागत. बातमी ठाण्यामधून. ठाण्यामध्ये महानगरपालिकेच्या वतीने 31व्या वर्षा मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलेलं आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मॅरेथॉन पार पडली आणि यावेळेला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुद्धा मॅरेथॉनमध्ये धावलेले आहेत. शिंदेंनी धावपटूंचा उत्साह वाढवलाय. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. कराडच्या मलकापुरातील शिवाजी चौकात कराड शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने कोम्बिंग ऑपरेशन केलंय. देशी बनावटीच्या पिस्टलसह काडतुसं यावेळेला जप्त केले. संशयित आरोपी कराड शहरातील सराईत गुन्हेगार असून त्याला अटक करण्यात आली. बारामती शहरालगत असणाऱ्या बांदलवाडीमध्ये चोरट्यांनी धुमाकूळ घातला. एका घराचा दरवाजा फोडत चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला आणि रोख रकमेसह सोन्या चांदीचे दागिने लंपास केले. जळगावच्या धरण गावात पोलिसांनी रात्री 11 वाजता थरारक कारवाई करत 40 किलो गांजा जप्त केलाय. नाकाबंदी दरम्यान एका संशयित कारला पोलिसांनी थांबवण्याचा इशारा दिला, मात्र आरोपींनी पळ काढला. पोलिसांनी पाठलाग केला असता आरोपी कार सोडून फरार झाले. धारदार शस्त्राने हल्ला करून दोघांची निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना भंडाऱ्यामध्ये घडली आहे. मागील काही वर्षांपासून 2 गटांमध्ये अस्तित्वाची लढाई सुरू होती. परिसरामध्ये भीतीचं वातावरण आहे आणि पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात पुन्हा एकदा धान घोटाळा समोर आलेला आहे. काचेवाई या ठिकाणी धान खरेदीत 93 लाख रुपयांच्या धानाची अफरातफर करण्यात आली आहे. या प्रकरणी जिल्हा पणन अधिकारी विवेक इंगळे यांनी 13 संचालकांवरती फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. गोंदियाच्या देवरी आमगाव मार्गावरती भीषण अपघात झाला. भरधाव कारच्या धडकेत एकाचा मृत्यू झाला तर अनेक जण यात गंभीर जखमी झाले. निवडणूक आयोगाने शनिवारी एक मोठा निर्णय घेतलाय. देशातील 334 नोंदणीकृत पक्षांची मान्यता रद्द करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 9 राजकीय पक्षांचा समावेश आहे. देशात सध्या 6 राष्ट्रीय पक्ष तर 67 प्रादेशिक पक्ष अस्तित्वात आहेत. भरत गोगावलेंना 15 ऑगस्टला झेंडा वंदनाचा मान द्यावा ही आमची मागणी आहे, पण रायगडचं पालकमंत्रीपद भरत गोगावले यांच्या रूपाने शिवसेनेला मिळालं पाहिजे याचा पुनरुच्चार कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केला आहे. आणि आता बघूया 10 सेकंद 10 बातम्या. 10 सेकंद 10 बातम्या. प्रायोजक संदीप युनिव्हर्सिटी. फॅकल्टी अँड फॅसिलिटी सिम्पली वर्ल्ड क्लास. मंत्रालयातील गर्दी कमी करण्यासाठी मोठा निर्णय. 15 ऑगस्ट पासून डीजी प्रवेश ॲपवरती नोंद करणाऱ्यांनाच मंत्रालयात प्रवेश करता येणार. जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 6 दरवाजे 1 मीटरने उघडले. धरणातून 11,407 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू.
गणेशोत्सवात पिंपरी चिंचवड महापालिकेचा कृत्रिम हौदांची संख्या 16 वरून 32 वर नेण्याचा निर्णय. शाडू मातीच्या मूर्तीसाठी 16 नवीन कृत्रिम हौद उभारले जाणार. रेल्वेने प्रवाशांसाठी सुरू केलेली राऊंड ट्रिप पॅकेज स्कीम योजना येण्या जाण्याचा प्रवास एकत्र बुक केल्यास परतीच्या तिकिटावरती 20% सूट मिळणार. देशांतर्गत आणि परदेशातून हळदपूड आणि प्रक्रियायुक्त उत्पादनांची मागणी वाढली. एकूण लागवड यंदा 25% वाढून 3.60 लाख हेक्टरवरती पोहोचण्याचा अंदाज.